धनगर समाजाला आरक्षण मिळावं ह्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाज रस्त्यावरती उतरून संघर्ष करतोय। पण भाजप सरकार हे धनगर समाजाला कधीच आरक्षण देणार नाहीत, ते फक्त मतांपुरतं धनगर समाजाचा वापर करतायत, अशी टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी भाजप सरकारवरती केली आहे। माजी मंत्री महादेव जानकर हे खालापूर तालुक्याच्या दौऱ्यावरती आले तेव्हा वावोशीमधल्या पक्ष कार्यालयामध्ये ते बोलत होते। यावेळी लायन ग्रुपचे अध्यक्ष बाळू फडके यांनी जानकर यांची भेट घेतली। वावोशीमधल्या परखंडे अहिल्यानगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं उपस्थित राहून महाराजांना अभिवादन करून शिवजयंती साजरी करण्यात आली। तर हेमडीमध्ये जननी वाघजाई माता मंदिराचं कलश पूजन महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी रासप कोकण प्रदेशाध्यक्ष भगवान ढेबे, रायगड जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा मनीषाताई ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष मुकेश भगत, युवा नेते आनंद ढेबे, आनंद हिरवे, लक्ष्मण हिरवे, विठ्ठल हिरवे, बाजीराव हिरवे, संतोष हिरवे, रघुनाथ हिरवे, सुरेश हिरवे, भगवान ढेबे, छावा संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष तानाजी शिंदे, राया ढेबे, विठ्ठल ढेबे, बाबू ढेबे, मारुती शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांनाही फसवलेलं आहे। त्याही जातीला कुठं दिलं आरक्षण, ते काय करतात। त्यामुळं आरक्षण देणारे हे दोन्ही पक्ष नाहीत। बीजेपी तर बिलकुलच देणार नाही, परंतु काँग्रेस सुद्धा नाही, आणि आरक्षणाच्या मागे नाही तर या देशाची सत्तेची खुर्ची कशी घेता येईल हे आम्ही ठरवणार आहे। त्यामुळे नुसतं आरक्षण मागणं हा आमच्या पक्षाचा अजेंडा नाही आहे। या देशावर सत्ता करणं, राज्य करणं हे आमचं अंतिम धोरण आहे। आरक्षण वगैरे कोणी मराठ्यांना देत नाही, धनगरांना देत नाही, कोण आरक्षण देत नाही। साहेब, कोकणासह रायगड जिल्ह्यात आपल्या पक्षाची संघटना कमी आहे, कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना काय आपण आवाहन कराल? काय झालंय, आमचा कार्यकर्ता आहे का नाही तो स्वतःसाठीच काम करतोय, पक्षासाठी काम कमी करतो आणि परत म्हणतोय मला पक्षानं काय दिलं। अरे इथं ताकद तुमची नाही, नगरसेवक नाही, पंचायत समिती नाही, जिल्हा परिषद नाही, आणि आमचे भगवान ढेबे तर युनियनच्याच वेळ घालवतात पण पक्षाला वेळ देत नाहीत। काय करायचं? आणि परत तिकडे युनियनवाल्या अधिकाऱ्यांना सांगायचं मी राष्ट्रीय समाज पक्षात आहे। म्हणून आमचे कार्यकर्ते ज्याचे जेव्हा आम्ही उड्या मारतोय तेच पक्ष वाढवायला तयार आहेत। आमची मनीषाताई असू द्या, मनीषाताई परेशान हॉटेलमध्येच आहे, मनीषाताई सदाभाऊ आपला भगवान ढेबे असतील, यांना माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून, पक्ष वाढला तर तुमची किंमत वाढेल। आज मला अभिमान वाटला की मनीषाताई असेल, भगवान ढेबे असेल, एक फडकेसारखा एक उत्कृष्ट माणूस, मोठा माणूस आज पक्षाला जोडण्याचा तरी प्रयत्न करते। अजून पक्षाला आलेच बिचारे, पण जोडण्याचा तरी प्रयत्न केला। असं जर केलं असतं तर इथं पहिला नगरसेवक निवडून आला असता, जिल्हा परिषद आला, पण हे ते केलं नाही। म्हणून आता ह्या कार्यकर्त्यांना आता राज्याच्या अध्यक्षांनी महासचिव काय करतात ते मला माहीत नाही। मी आज आलतो म्हणजे माझ्या पक्षाचा एक अँकर म्हणून जिल्हा प्रमुख होता, त्याची आई वाढली होती म्हणून मी त्यांच्याकडे गेलो। त्यात जाता जाता म्हणलं चला इकडे यावं। तर आता ह्या कार्यकर्त्यांना मी नेत्यांना कोकणातल्या सांगतो की माणसं वाढली तर तुमची इज्जत आहे, नाहीतर मी आता तुमच्याकडे जेवण बी खायला येणार नाही आणि तुम्हाला भेटायला बी येणार नाही। का? तर इथं काहीच नाही। एक जाते लोकसभेच्या खासदाराच्या भागण्याच्या मागं, दुसरं जाते कोण थोरवेच्या मागं, आणि नुसतं म्हणायचं की जानकर साहेब आहे, नुसतं आपलं पक्षाचं नाव। पण असं ही न करता पक्षावर किती काम करतात, सभासद किती वाढवतात, पोलिंग बूथ किती रचना करतात, तालुका अध्यक्षाची नेमणूक, महिला आघाडी, विद्यार्थी आघाडी, युवक आघाडीची रचना किती करतात, इथून पुढं त्या पक्षाच्या पक्षामध्ये त्या कार्यकर्त्याचं भवितव्य ठरणार आहे। आणि आता फार चांगलं झालेलं आहे। आता आम्ही युतीत नाही तर सारे उघडे पडणार आहेत। पक्षात काम करणाऱ्या माणसाला आम्ही कुणाची युती नाही आपली, एक माणूस असू द्या गावात, एक आम्हाला वावशी चालेल, आम्हाला काय हरकत नाही। आणि ज्याला पक्षातनं जायचं आहे त्याला जायला, आता गेले बी। संपत ढेबे आमचा नेता होता पहिला, गेले तोरवे साहेबांच्याकडे, आम्ही त्यांचं स्वागत केलं, ज्याला इच्छा आहे। आता हा संघर्षाचा काळ आहे। संघर्षा काळात जो आमच्यावर राहील तो आमचा, शरण जाण्याचा काळ नाही। शरण जाणं म्हणजे भाजपवर युती करणं, शरण जाणं म्हणजे शिवसेनेची युती करणं, शरण जाणं म्हणजे राष्ट्रवादी अजितदादाची युती करणं। आम्हाला शरण जायचं नाही तर संघर्ष करायचा आहे। आणि आम्हाला गाव लेवलपासून ते दिल्ली लेवलपर्यंत आमचं महिला आघाडी, विद्यार्थी आघाडी, युवक आघाडी किंवा राष्ट्रीय समाज पक्षाची फादर बॉडी वाढवायचा आमचा अंतिम धोरण आहे। आणि छत्रपती शिवाजीराजेंच्या जयंती आहे, त्या जयंतीच्या निमित्ताने संकल्प करतो।